नमस्कार माऊली. चला ज्ञानेश्वरीच्या सहवासात. ज्ञानेश्वरी अध्याय 11 मधील ओवी 141 ते ओवी 153च्या सहवासामध्ये आपण जाऊया. भगवंत अर्जुनाला विश्वरूपाचं दर्शन घडवतायत. स्वतः विश्वस्वरूप आहेत. याचा अर्थ या भगवंतांमध्येच एक विश्व नाही तर अनेक विश्व, अनेक ब्रह्मांड सामावलेली आहेत. असे हे भगवंत एकीकडे अर्जुनाला विश्वरूप दर्शनाचा सोहळा दाखवतायत, तर एकीकडे त्याच विश्वरूपाचं वर्णनही स्वतःच करून सांगतायत. भगवंत म्हणतायत, जेथ उन्मिलिन होत आहे दिठी, तेथ पसरती आदित्यांची या सृष्टी, पुढती निमिलनी मिठी देत आहाती. अहो, या विश्वरूपाच्या ठिकाणी तू दृष्टी उघडून बघ. अर्जुना, ज्या क्षणी तू दृष्टी उघडून बघशील, तुला सर्व आदित्य अर्थात 12 आदित्य, 12 सूर्यनारायण प्रगट झालेले दिसतील. त्यांची उत्पत्ती होताना दिसेल. आणि ज्या ठिकाणी तू दृष्टी मिटून घेशील, तिथे त्यांचा लोप होईल. वदनींची या वाफे सवे, होत ज्वाळामय आघवे, जेथ पावकादिक पावे समूह वसूंचे. माऊली हो, आपण सुद्धा बघतो आपल्या मुखातनं गरम हवा निघत असते. त्या हवेमध्ये एक उष्णता असते. इथे भगवंत तेच म्हणतात की ह्या विश्वरूपाच्या मुखातून निघणारी जी वाफ आहे, त्याच्यातून सर्व काही ज्वालामय होऊन जातं. आणि त्याच ठिकाणी तुला अग्नी व इतर सर्व वसूंचा समुदायही बघायला मिळेल. आणि भ्रूलतांचे शेवट, कोपे मिळो पाहती एक वाट, तेथ रुद्रगणांचे संघाट अवतरत देखे. रुद्रगणांचं दर्शन तुला कुठं होईल? तर जेव्हा क्रोध आल्यानंतर ज्या ठिकाणी भ्रुकुटीची 2 टोकं एकत्र यायला लागतात, त्या ठिकाणी तुला रुद्रगणांचा समुदाय संघाट बघायला मिळेल. पै सौम्यतेचा ओलावा, पै सौम्यतेचा ओलावा, मिती नेणिजे अश्विन उदेवा, श्रोत्री होती पांडवा अनेक वायू. पण भगवंत म्हणतात, माझ्या या विश्वरूपामध्ये कुठेतरी एक सौम्यपणा आहे. त्या सौम्यपणाचा ओलावा आहे. त्या ठिकाणी तुला अश्विन देव प्रगट झालेले दिसतील. त्या अश्विन देवांची सुद्धा मिती म्हणजे संख्या, याचं काही परिमाणच नाही. तेही तुला उत्पन्न झालेले दिसतील. आणि कानाच्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे अनेक वायू उत्पन्न झालेले दिसतील. श्रोत्री होती पांडवा अनेक वायू, यापरी एकेकाचिये लिळे, जन्मती सुरसिद्धांची कुळे, ऐसी अपारे आणि विशाळे रूपे ये पाही. भगवंत अर्जुनाला म्हणतात, अर्जुना, याप्रमाणे माझ्या एका एका रूपाकडे तू बघशील, तर त्या रूपांमध्ये ज्या लीला लपलेल्या आहेत, त्या ठिकाणी तुला अनेक देवदेवता, अनेक सिद्ध यांची कुळच जन्माला येताना दिसतील. अशी ही माझी अनंत आणि विशाल रूप आहेत. जयांते, ह्या रूपांविषयी जयांते सांगावया वेद बोबडे, पहावया काळाचेही आयुष्य थोकडे, धात याही परी न सापडे ठाव ज्या. अशा या रूपांबद्दल मी तुला काय सांगू.
अरे अशा या रूपांबद्दल सांगायला गेलं तर वेद सुद्धा बोबडे झाले. अर्थात त्यांची वाचा मौनावली, वाचा परत फिरली. त्यांना स्पष्टपणे काही सांगता येईना. एवढंच काय, पहावया काळाचेही आयुष्य थोकडे. या रूपांना पाहण्याकरता काळाचं सुद्धा आयुष्य कमीच पडतं. असं हे माझं रूप अनंत आहे. आणि हे किती अनंत आहे तर धातयाही, म्हणजे ज्यांनी ही सृष्टी प्रगट केली त्या ब्रह्मदेवालाही परी न सापडे ठाव ज्या, त्यालाही या रूपांचा काहीच पत्ता लागत नाही. जयांते वेदत्रयी कधी नायके, तिये इये प्रत्यक्ष देख अनेके, भोगी आश्चर्याची कवतिके महासिद्धी. भगवंत म्हणतायत, अरे ह्या माझ्या रूपाबद्दल ह्या 3 वेदांना सुद्धा कधी ऐकायला मिळत नाही. अशा या माझ्या रूपाचा तू प्रत्यक्ष अनुभव घे. तिये इये प्रत्यक्ष देख अनेके, आणि ह्याचा अनुभव घे, ह्याचा भोग घे. तुला आश्चर्य वाटेल, कौतुक वाटेल, आणि हे आश्चर्य आणि कौतुक माझ्या विश्वरूपाच्या ठिकाणी तुला जे वाटेल तीच महासिद्धी आहे तुला मिळालेली, हे लक्षात घे. इया मूर्तीची या किरीटी, रोममुळी देखे पाम सृष्टी, सूर तरु तळवटी तृणांकुर जैसे. या ठिकाणी ज्ञानोबारा एक सुंदर उपमा देतात. ते म्हणतात, जणू काही कल्पतरूचं झाड आहे. त्याच्या बुडापाशी काही गवतांचे असे अंकुर उगवलेत. ज्ञानोबाराय म्हणतात, त्याचप्रमाणे ही जी माझी विश्वमूर्ती आहे, त्या विश्वमूर्तीच्या रोमारोमाच्या ठिकाणी, म्हणजे ज्या ज्या ठिकाणी अंकुर उगवल्यासारखं दिसेल तिथे तुला एक एक सृष्टी प्रगट झालेली दिसेल. रोममुळी देखे पाम सृष्टी. पुढे भगवंत म्हणतात, वातायनाचे निप्रकाशे, वातायनाचे निप्रकाशे, उडत परमाणू दिसती जैसे, भ्रमत ब्रह्मकटाह तैसे अवयव संधी. माऊली हो, ज्याप्रमाणे एखाद्या झरोक्यातून सूर्याचा प्रकाश आत येतो त्यालाच म्हटलेलं आहे वातायनाचे निप्रकाशे. त्या झरोक्यातून येणाऱ्या प्रकाशामध्ये आपल्याला अत्यंत बारीक असे परमाणू उडताना दिसतात. तीच उपमा इथे ज्ञानोबारायांनी दिली आहे. ज्ञानोबाराय म्हणतात, त्याप्रमाणे भगवंत म्हणतायत, ते जे परमाणू उडताना दिसतात त्याप्रमाणे माझ्या विश्वरूपाच्या अवयव संधी, अवयवांच्या मध्ये तुला असे अनेक परमाणू म्हणजेच ब्रह्मांड फिरत असलेली दिसतील. भ्रमत ब्रह्मकटाह जैसे, म्हणजे भगवंताच्या ठिकाणी हे एक एक ब्रह्मकटाह म्हणजे ब्रह्मांड म्हणजे त्या परमाणूंसारखं आहे. एथ एकैकाचिया प्रदेशी विश्व देख विस्तारेशी, आणि विश्वाही परवते मानसी जरी देखावे वरते. भगवंत म्हणतायत, अशा प्रकारे तुला माझ्या एक एक अवयवाच्या ठिकाणी एक एक विश्वाची, ब्रह्मांडाची विस्तारपूर्वक रचना झालेली दिसेल. आणि जर का तुला या विश्वाच्याही पलीकडं काय आहे ते बघावं अशी मनात जर का इच्छा येत असेल, तरी तियेही विषयींचे काही एथ सर्वथा साकडे नाही. सुखे आवडे ते माझी या देही देखसी तू. भगवंत म्हणतायत, अरे हे विश्वरूप आणि या विश्वरूपाच्या पलीकडे तुला जे काही बघावंसं वाटेल ते पाहणं तुला कठीण नाही. तुला जे पाहावंसं वाटेल ते सुखाने, आवडीने तू माझ्या ठिकाणी बघू शकशील. आणि अर्जुनाला
हे विश्वरूप आणि विश्वरूपाच्या पलीकडेही बघावंसं वाटलं तर बघता येईल. त्याचं कारण एकच आहे, भगवंताचं अर्जुनावर असलेलं प्रेम. ऐसे विश्वमूर्ती तेणे बोलिले कारुण्यपूर्णे, तव देखत आहे की नाही न म्हणे निवांतची येरू. करुणेने अत्यंत परिपूर्ण अशी ही भगवंताची विश्वमूर्ती, सगुण मूर्ती अत्यंत करुणेने अर्जुनाला असं बोलली की तुला विश्वरूप आणि विश्वरूपाच्या पलीकडचंही बघावंसं वाटलं तरी हरकत नाही, तुला सगळं काही बघता येईल. परंतु भगवंताच्या लक्षात आलं की अर्जुन तर निवांतच आहे, मी विश्वरूप बघतोय का बघत नाहीये काहीच म्हणत नाहीये. तव देखत आहे की नाही न म्हणे काहीच बोलत नाहीये निवांतची येरू. एथ कापा हा उगला म्हणून श्रीकृष्णे जव पाहिला, तव आरतीचे लेणे लेईला तैसाची आहे. असा विचार करत भगवंतांनी जेव्हा अर्जुनाकडे पाहिलं तर त्यांना असं वाटलं की अर्जुन कशात गुंतलाय, काही उत्तर का देत नाही. एथ का पाहा उगला म्हणून श्रीकृष्णे जव पाहिला, तेव्हा श्रीकृष्णांनी त्याच्याकडे पाहिलं आणि त्यांच्या लक्षात आलं की त्याला विश्वरूप दर्शनाची जी इच्छा झाली होती, जी त्यांनी माझ्यापाशी प्रगट केली, तव आरतीचे लेणे लेईला तैसाची आहे. अजून तो त्या इच्छेला धरूनच आहे, त्या दर्शनाचीच इच्छा करत आहे. त्यांनी अजून दर्शन घेतलंच नाही हे भगवंतांच्या लक्षात आलं. राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी.